हो वाटेवरची पुढे या ना जागा आहे. हॅलो नाही नाही वारत हरे राम कृष्णा
सुकृताची जोड सुकृताची आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माने सुकर मत्स्य कुर्माने सुकर मत्स्य कुर्माने मत्स्य कुर्माने सुकर आम्हासाठी अवतार अवतार मत्स्य कुर्माने सुकर मत्स्य कुर्माने सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी मत्स्य कुर्मादी सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव खाले पाना नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी मोठे नदी से पाहता उडी घाली आवचिता 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 सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी दुःखापनाची घोटी दुःखापनाची हे दुःखापनाची घोटी दुःखापनाची दुःखापनाची घोटी दुःख आपणाची आम्हा घाली पाठीकडे आम्हा घाली पाठीकडे आम्हा घाली पाठीकडे आम्हा घाली पाठी आपण काळाची आपण कळकाची भिडे आपण कळकाची भिडे आपण कळकाची मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना घेता पंढरी हे नाम घेता पंढरी राणा नाव घेता
राणा नाव घेता पंढरी तुका म्हणे कृपानिधी कृपानिधी उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे हे आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी पंढरी राणा नाव पंढरी राणा नाव घेता श्री हरिभक्त पण नाही नाही तुमच्यातलं सांगा. आमासाठी अवतार आमासाठी आमासाठी अवतार आमासाठी पकवाजाचा अवतार बेस वाढवा बेस पकवाजाचा बेस आवाज द्या बेसला साठी बेस वाढवा. इथं अवतार मला काहीच आवाज येत नाही खाली आम्हासाठी अवतार मच्छा कुर्मा मच्छा कुर्मा मोहे राधी गाधी मोहे साठी अवतार आम्हासाठी अवतार मच्छा कुर्मा तुका तुकारा मच्छा कुर्मा तुकारा मच्छा कुर्मा थोडं कमी करा थोडं कमी करा
धाव घाले मोहे धाव घाले मोहे धाव घाले नाम घेता पंढरी राणा नाम घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम
आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धावे धाव नाही बरं का मोहे धाव म्हटलं की नाही पण धावे धावाला वेगी फस्य कंठर मोहे धावे घाली पाहना नाव घेता पंढरी राणा कोठेन दिसे पाहता हुडी घाली यावचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे मोहे धावे घाली पाहना नाव घेता पंढरी राणा आम्हा खाली पाठीकडे झालं ना सुख ठेवी आम्हासाठी दुःख सुख ठेवी हा जरा आहे ठेके सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरी नावे मधी मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा विठ्ठल पिठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रई समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम भारी वाटलं आता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा चालू होणार करुणा करा
वारकरी झटका येतो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयाचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आम्हासाठी अवतार मत्स्य कुरुमादी सुखर मोही धावी घाली पाहना नाव घेता पंढरी राणा. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 6 चरणाचा अभंग बर का महाराज. या अभंगामध्ये भगवान श्री तुकोबाराय आजच्या दिवसाला अति महत्व देतात. विठ्ठला आज काय आहे हो काय आहे अष्टमी का गोकुळ अष्टमी दोन्ही बी का हा अरे अष्टमी आहे अष्टमी गोकुळ नाही अष्टमी आहे. गोकुळ काय म्हणायचं गोकुळामध्ये गेला म्हणून गोकुळ अष्टमी पण खरी आहे मथुरा अष्टमी. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा प्रागट्य दिन बरं का जन्मदिन नाही आपण खरं प्रागट्य दिन आहे. कारण साधू संत सुद्धा प्रगट होतात आणि देव जन्माला येत नाही तो प्रगट होतो बरं का. आमच्या ज्ञानोबाराकडे बघा तुम्ही अवतार पांडुरंग निनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी गीता ज्याने उपदेशिली आणि तेही विटेवरी माऊली. ज्या परमात्म्याने गीता सांगितली तोच परमात्मा कुठे उभा आहे विटेवर उभा आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम निंद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आजच्याला 2 अष्टमी बरं का सर 2 ज्ञानोबारायचा जन्मदिन आहे आणि भगवंताचाही जन्मदिन काय प्रगट दिन आहे म्हणून अति महत्त्व या उत्सवाला आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये मथुरेमध्ये अवतीर्ण होणार. पण हा अवतार कशासाठी आम्हासाठी अवतार देवाचा जो अवतार आहे कोणासाठी आहे
आम्हासाठी म्हणजे राजासाठी नाही बरं का, माझ्यासाठी नाही. या साधू संतांसाठी, माता भगिनीसाठी, गोमातेसाठी, धरतीसाठी परमात्मा अवतार घेतो आणि जन्माला येतो. का घेतो याची मीमांसा आहे महाराज. हो, ज्या ज्या वेळेला धर्माचा नाश होईल बरं का सर, जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला भगवंताचं प्रागट्य होतं बरं का. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. कशासाठी? जे पवित्र महात्म्य आहे त्या महात्म्यासाठी भगवान पेशेला अवतार घेतो, आम्हासाठी अवतार. म्हणून जे अवतारी पुरुष आहेत ना, अशाची जर संगती केली तर जन्म मरणाची निवृत्ती. विठ्ठल हो, 4 लोकांची संगती मोठी घातक आहे बरं का महाराज. 4 लोक काय? एक, पहिला माणसाचा अहंकार. अहंकार 1, पुन्हा आळस 1, अभिमान 3 आणि कुसंगती 4. ह्या 4 संगती जर जीवनामध्ये घडल्या गेल्या तर त्याला अधपतनाला जावं लागतं बरं का. संगती असावी तर चांगल्याची असावी. ज्ञानोबाराय म्हणतात संताचे संगती बनू मार्ग गती अकळवत्री येणे पंथे. चांगली संगती घडली, दारुड्याची संगती घडली तर दारुडे होतो महाराज. साधूची संगती घडली तर साधू होतो आणि देवाची संगती घडली तर देवरूप होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, दारुड्याची संगती चांगली आहे का? अहो, दारुडेला अवघड आहे बरं का, आपल्या गावात पण नाही बरं का बिचारी. दारुड्या माणसाचे घरचे माणसं बी लई निबार असतात महाराज. दारुड्याची बायको बी लई मार खायला लई निबार. बरोबर आहे का? कसा ठावका टाकू दे कशी करते रपकून जरी हां, अगं बाय थोडंच लागलं, जास्त नाही लागलं. अगं बाय थोडंच लागलं, पुन्हा रपका पुन्हा रपका. पण एखाद्या वारकऱ्याने थोडी चापट आणून द्या, अगं बाय ऐका मला. अरे नवऱ्याने एवढं धोपटलं, मरणाची आणली, नाका तोंड ऑर्डर रक्त आणलं तरी हा म्हणजे माझाच आहे. आणि वारकऱ्यानुसार चापट लावली तर मोठ्याने बोंबली, सारे गावात बोलला बाबो मेरे धावा. आता काय करू जीव दे आता. संगती असावी तर चांगल्याची असावी, कुसंगती अधपतनाला नेते आणि सुसंगती भगवत प्राप्ती करते. संगती, साधूची संगती करा. संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन की करे, संगत संतन की करे. संगत
कशाची करायची? हा, चांगल्याची संगती करा. वाईटाची संगत केली तर मार खावा लागतो बुवा. काय खावा लागतो? मार. नुसता मार नाही, त्याला गावरान भाषेत काय म्हणतात? घ्या मार. एवढे हाणतात का केली म्हणून पुन्हा याला म्हणतात त्या माराचं नाव. एक अशी गावातली वढाळ गाय बर का, वढाळ गाय. आता वढाळ गाय जाणी गाय तुम्हाला माहिती आहे का? जाणी गाय माहिती आहे का? हो, जाणी गाय माहिती आहे का? बोला मुख्य बोला ना तुम्ही. हा लय का पाखरे आपल्या गावात नाही ना? मला वाटलं इथं मी असतात जाण्या. जाणी गाय म्हणजे मोकार. कोणाचं बंधन नाही, कोणाच्या शेतात जायचं खायचं मग मस्त. महाराज तुम्ही काय खाल्लो? काय गडी राव, आईला काय पाठ गेलो बाबा आम्ही. द्यायची बघा तू. आणि एखादा म्हातारा असता तर बाबा पपी दे ना, नको. वढाळ गाय मस्त राहायची. खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. हे वाक्य कोणाचं आहे? संगत तुम्ही बोलू नका. कोणाचं आहे? कोणा संताचं? आली भाऊ मला कोणाचं? हा शाळेत किती राहते? वाटूळ झालं. हा यस, कबीर महाराज कबीर महाराज दुसरे राम होते. राम ज्याच्यात नाही काम तोच आहे खरा राम. असे राम होते कबीर महाराज. ते म्हटले अरे संगती करायची तर फक्त संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछू करले. जीवनाचं कल्याण जर करून घ्यायचं असेल फक्त संगती करा संताची. मला माझा विषय वढाळ गाय. मस्त राहायची, मस्त खायची, टाकलीला जायची, पेवणी यायची, झुलत 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 इकडची तिकडं तिकडची इकडं. चितक्यात एक रिक्षावाला आला, म्हटलं उभी कर. खेळी उभी. आणि चल किती पैसे घेतो तो आंब्यावडीचे? म्हणजे 200 रुपये. त्यांनी बसवलं त्यात. नुसती मागं पुढं पुढं अशी केली. म्हटला वा वा बरोबर तर आंब्यावाडीत आणून सोडलं बा. तिथंच तो कुठं रोडलाच. फक्त तू करायचा मागं करायचा पुढं घे, मागं करायचा पुढं घ्यायचा. म्हटलं बरोबर सोडला. फार इमानदार माणूस आहे. 200 रुपये घे म्हणे तू. मला संगती सांगायची वढाळाची. खायची प्यायची मजा हजात शेपटी टाकायची पळायची. आणि ती एका ब्राह्मणाच्या गायीला भेटली महाराज. आता ब्राह्मणाची गाय म्हणजे काय तगडी होती काय पोरासारखी माझ्यासारखी पायात पाय अडकणारी अशी तिला भेटली. ती म्हणे काय गं ठके तू एवढी खराब कशी काय? अगं म्हणे काय सांगू दूध खातात पण मला चारा देत नाही म्हणे. मग तू माझा ऐकशील का? म्हणे हो. मग चल माझ्या संग. आता हिला त्या बिरडस पण सोडता येईल ना, पण ही वडाळ सारी शिकलेली. हा तिने बरोबर असं शिंगाळीने असं दचका हाणला की दावत उठलं आणि चल म्हणे माझ्या संग. आता ही पुढं ती मागं, ही पुढं ती मागं. सुंदर असा एक घास पाहिला आणि त्या घासाच्या माळ्यामध्ये आनंद खाण्याचा घेऊ लागली. इतका खाला की 2-3 वाफे नष्ट केले. आणि तितक्यामध्ये तो शेतमालक आला. आल्यानंतर महाराज तू काय फुलं घेऊन आला का? हा त्यांनी काय फुलं आणले का? त्यांनी असं दांडकं काढलं महाराज निबर. आणि दांडकं काढलं आणि घुसला महाराज. ही वडाळवतीला उडी टाकून पळून गेली आणि ही तारीमध्ये अडकला. अशी धोपटली. तो मार खाला. कोणता मार? हाग्या मार. माराचं नाव काय? फारशी सू करून टाकली. नंतर मग 8-4 दिवसांनी ही वडाळ तिला भेटली. का ग कसं काय वाटतं? बोलू नको तिकडं तो वाटुळ अजिबात बोलू नको, जवळ येऊ नको. अगं काय झालं काय? अगं बनी तुझ्या नादी लागले माझं अंग सरत धुपटून काढलं. उठता येणार बसता येणार म्हणून संगती करायची तर चांगल्याचीच करा. फळाचे संगती उपयोगासी नये, आपण अपाये त्याचे संगे. फळाची संगती उपयोगासी नये, आपण अपाये
देवाचे संगे आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात बाबा अरे खळाची संगती कधीच कामी येत नाही. दुर्जय काय साधूची संगती कधीच वाया जात नाही. लक्षात ठेवा खळाची संगती अधपतनाला नेती आणि संताची साधूची सज्जनाची संगती काय करती. साधू बोध झाला ठाईचं मुराला. साधू काय करतात आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. का तर साधूच्या ठिकाणी आपपर भाव नाही. काही प्रमाण आहेत का. नठव्या पपर आता काय बाकरू नठव्या पपर आता काय बाकरू वारिका द्वैसावा हरपला विचारू आईच्या दोहिला आता हरपला आताला योगक्षम तुझा पुला भारू आताला योगक्षम पर भाव नाही बंधुवर्ग सज्जना नाठवे आपपर हे बी आहे ते बी आपपर भाव नाही बंधुवर्ग सज्जना. तू काय त्याची परी झाली आता पावे नारायणा. नारायण म्हणतात या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती होत आहे. अरे देवाची किती कृपा आहे आपल्यावर. सर हे डोळे दिले कोणी दिले. कोणी दिले बाबा. आता भूत म्हटलं की काय मारा भूताचा आकार वेगळा. काही माणसं बघा माराच्या टाइमला आलो 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 असं मोठ्याने ओरडत होती. त्याला लांबून दिसतं ते म्हणते ए येऊ का मी नको नको. मग राहून 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 पार जीव काय कासावीस होतो महाराज. जीव जाताना महाराज काय सांग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. अरे यम काय पूजा करतो का आपली नाही त्या यमाची करू बाहेर काळी पुढिया यमाला दयाच नाही महाराज. मग किती जरी लांब गडी बसला असला आणि हात असतो गोठ्यामध्ये घरामध्ये लांबूनच येतो असा हात धरतो असा वर विचार का त्यांनी गेलं वर काय बाधा माझ्याकडे नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. ज्या वेळेला महाराज जीव जातो ना तुम्ही पाहिलं का जीव जाताना पाहिलं तू पाहिलं का तू पाहिलं का रे नाही. अरे बघ ना लय मजा आहे काय मजा आहे महाराज. काय आनंद आहे त्याच्यामध्ये महाराज. काय त्याची अवस्था होती महाराज. मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर. आपण काय माणसं म्हणतो बा काय बायकोला मारतो मारून
हा किती मार खाते हो ही बी, किती मारतो काय निष्ठुर रे वा. मारी ती तोडी ती, तोडी ती म्हणजे काय रे, सासा हाणणं का तोडणं, उत्तर दे मला काय आहे? हा ए कठाळ्या, अरे मारणं वेगळं आणि तोडणं वेगळं. तोडणं म्हणजे दोन घाव, याला काय म्हणतात तोडणं. मारणं म्हणजे नुसतं कुटणं. निबार कुटायचा, कुणीकडून हाचा, इकडून हालाय का तिकडून, तिकडून हालाय का तिकडून. किती जरी पाळायचा प्रयत्न केला टंगडीला धराय वाढलाच ना का आपटीलाच. जसं इंद्रायणीला धुन आपटतात ना गोदाड्या, आमच्या इंद्रायणीला दसऱ्या टायमाला लईच गोदाड्या बाया आपटीतात, दोन दोन धरतात. हुई कुठं घाटावर काय आदळतात गोधाड्या. आता इथं कोण आदळतो कुणाला, कुणाला कोण आवडतो रे आपटी तू, जीवाला कोण आपटी तू, येम वा यमाचा पाहुणा प्राणी होय. तो येम त्याला एवढं मारतो एवढं मारतो, अगदी टमाट्यासारखं बिल करतो महाराज. तो म्हणतो नको रे मार्यो नको रे. तो म्हटला आमक्या गावाशिवाय दिल्या होत्या का, आमक्या माणसाला काही बोलला का, आमक्याचा घास चारला का, आमक्याचे वाढे चोरले का बेलापूरला गेला तरी पण का पाप का केलं सांग. म्हणून महाराज आपला जगामध्ये कोणीच नाही, तो आहे म्हणजे फक्त एकच आहे तो देव. आपला तो एक देव करुणे घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. जोपर्यंत देव आपला होत नाही तोपर्यंत आपल्याला जन्ममरण सुखत. जन्ममरणामध्ये काय सुख आहे का हो. आता आईच्या उतारामध्ये किती दुःख आहे हे तुम्हाला सांगायला नको. काय सांगू गर्भीची काय सांगू सांगा तुम्ही काय नाव तुमचं, नाव काय तुमचंच काय नाव आहे. हा ज्ञानदेव, ज्ञानदेव ज्ञानदेव पैसे म्हणजे ज्ञानदेव नाही ज्ञानदेव. आईच्या उदारात सुख आहे का दुःख आहे हो. हा बाई काय झालं कोण बोलतो. आईच्या उदारात काय एअर कंडिशन बंगला आहे का. जर समजा एखाद्या बाईला डोहळं झालं, गुलाबजामचं नाही बरं का, बर्फीचं नाही, श्रीखंडाचं नाही, आईस्क्रीमचं नाही, मग डोहळं होतं बाईला हिऱ्या मिरचीचा ठेसा खायचं. आणि एकदा ठेसा खाल्ला रे खाल्ला, पोटातला जो गर्भ आहे ना फोर सिक कुठे उड्या आणतो पोटामध्ये बाबा अयो. ते पोटामध्ये महाराज तरफड करत माद्याची उदर कोरी पचून विष्ठेच्या दाथरी उकडून 9 मासवरी जन्मोजन्मनी मरती. अरे पुन्हा मरायचं, पुन्हा काय यायचं, पुन्हा जायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं. पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम मूढमते. म्हणून याच्यासाठी महाराज म्हणतात जन्म मरणाची निवृत्ती करण्यासाठी साधू संताला या अवतार घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो.
नाही का दिसताच म्हणते ना 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 हा काय प्रमाणाचं काहीच नाही हो 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 पण स्वराला स्वर द्या मोहे धावे घाली नाव घेता पंढरी राणा आम्हासाठी अवतार तुकोबाराय म्हणता हा जो देवाचा अवतार आहे ना तो आम्हासाठी आहे म्हणजे साधूसाठी आहे संतासाठी आम्हासाठी अवतार हा तू नुसता अवतारच नाही पण ज्या वेळेला आमच्यावर दुःख येईल प्रसंग येईल त्या टायमाला परमात्मा धावून येतो मोहे धावे परमात्मा मोहामध्ये भक्ताच्या मोहामध्ये अडकतो आणि ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या त्या वेळेला धावून येतो मग तो किती जरी लांब असला तर द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेमध्ये परमात्मा आहे पण तो पांडवाच्या घरी येतो महाराज पूर्वीचा काळ झुंजूर मास तुम्ही माहिती आहे का महाराज मला झुंजूर मास का धनुर्मास हो हा झुंजूर मास कधी येतो चातुर्मासामध्ये शेवटचा महिना त्याला म्हणतात दादा त्याचं नाव आहे झुंजूर मास आणि त्या झुंजूर मासामध्ये पांडवाचा नेम राहायचा की शेवटच्या पंक्तीला आपल्याकडे देव आले पाहिजे जेवायला देव आले पाहिजे धर्मराजांनी सांगितलं सर्वाला की आता द्वारका खूप लांब आहे आणि उद्याच्याला आपला काला आहे आता काय करायचं देवाला कोण आणायला जाणार सारे गप्प राहिले म्हटले आता द्वारका किती किलोमीटर आहे 200 2000 2500 किलोमीटर द्वारका आहे कधी रथ जायचा कधी यायचा इमानाची सोय नव्हती मग काय करायचं सर्वाला विचारलं भीमा देवाला आणा जातो का हा जातो म्हणे कधी जातो तुम्हाला काय करायचं मग तुम्ही स्वयंपाक करा ठीक आहे बा चला तिकडे स्वयंपाकाला सुरुवात झाली महाराज नाना प्रकारचे पक्वान्न गुलाबजाम बालुशाही शेव वाटेल तेवढे पंचपक्वान्न केलेले आहेत आणि देव आता जेवायला येणार म्हणून धर्मराज उठले सकाळच्याला उठले तर भीमाच्या खोलीत गेलं भीमा हा मोठ्या मोठ्याने घोरत काही माणसं उले घोरता तू त्या परळीचा एक माणूस माझ्या शेजारी झोपला बरं गडी काय माझ्यासारखा बारीक नव्हता दांडदोंड गडी होता झोपल्यानंतर त्याच्या मिश्यात अशा टनाटन वर उड्या मारायच्या अशा टनाटन उड्या मारायच्या तसं भीमा घोरत आहे मला घोरत येतं का असं घोरत होता धर्मराज गेले उठवलं उठ काय झालं अरे देवाला आणत ना स्वयंपाक झाला का म्हटले हो झाला उठ उठला सूर्य उदयाच्या आधी त्याची ही पंगत असते बरं का महाराज आणि हा उठला गडी सूर्य पाहतो उठला उगला का नाही तर दादा थांबा म्हणे आणि 10 मिनटं मला झोपू द्या सूर्य उग्याच्या आधी पुन्हा धर्मराज आले अरे उठ बाबा देवाला आणायला जा काही काळजी नका करू म्हणजे तुम्ही पानं वाढा ताट वाढा सर्व तयारी करा सर्व तयारी केली भीम हा खोलीतून बाहेर आला आणि भीमाची गदा किती टनाची होती हो हा किती टनाची 3 टनाची होती 3 टनाची आता टन किती ऊस वाढणार विचारा मला नाही सांगता यायचं 3 टनाची गदा ही भीमाची होती महाराज आता माझ्यासारख्याला अशी इंचवर तरी उचलेल का उचलताना जीव जाईल माझा तर जीवदार गडी आहेत अशी पूर्वीच्या काळामध्ये गोट्या होत्या गोट्या बरोबर आहे का गोट्या माहिती आहे तुम्हाला खेळाच्या गोट्या नाही बरं का कोणत्या गोट्या दगड हे एवढ्याला गोट्या पण खराब पहिलो नसलो तो असं उचलायचा आणि अशी मागं टाकायचं त्याला म्हणायचे खरा पहिलवान तसं भीम ती गदा आहे ना 3 मानेची गदा पण नुसती अशी हातात खेळणी खेळल्यासारखे खेळायचा महाराज काय ताकद असं ना भीमाची ताकद म्हणजे 1000 हातीची ताकद पण भीमाच्या दुप्पट त्याच्या चुलत्याची ताकद बरं का कोणाची त्या चुलता कोण धृतराष्ट्र या धृतराष्ट्रामध्ये भीमापेक्षा 9000 जास्त काय ताकद होती महाराज 9000
9,000 हत्तीचं बळ. 9,000 हातीचं जास्त ताकद होती. भीमाला 1,000. भीमाने काय केलं, अशी गदा घेतली आणि गदा घेतल्यानंतर ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अशी प्रार्थना केली आणि गदा हातात घेतली. गदा गर 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 अशी फिरवली आणि वर सोडली. सांगितलं एकटी येऊ नको. आली तर डोक्यात बसली बाईची. ती गदा अशी घर 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 वर गेली आणि ती गदा आता डोक्यात घुसणार तितक्यामध्ये देवानी वरचीवर अशी गदा धरली. हे भीमा काय तुला कोणी बोललं म्हणे इथं कशाला आलो तू, तुला काय कर मी काही करी. अरे म्हणजे येड्या गदा ये गदा, मग तू इतक्या लवकर आला असता का. भीम देवाला म्हणतो देवा तुला जर आमची काळजी नसती तर तू देवाला आला असता का. मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा. तो परमात्मा कुठे ना दिसणारा, कुठे न दिसे पाहता, कुठे न दिसे पंढरी राणा. म्हणून महाराज म्हणतात हा परमात्मा अतिशय दयाळू आहे, कृपाळू आहे, दयाचा सागर आहे, आनंदाची रास आहे. असा हा परमात्मा आहे. सुख ठेवी आम्हासाठी. तो परमात्मा जे सुख आहे तो भक्ताला देतो आणि दुःख आपणची घोटी. एवढंच नाही तर काय करतो, आम्हा घाली पाठीकडे, आम्हा घाली पाठीकडे, घेता पंढरी राणा. तुकोबा
तुकाराय म्हणतात तो परमात्मा कसा आहे, अतिशय दया घन आहे. हे शेवटचे चरण. तुका म्हणे कृपानी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी, तुका म्हणे कृपानिधी. आम्हा उतरी नावे मधी, आम्हा उतरी नावे मधी, मोहे धावे खाली पाना, मोहे धावे खाली पाना. आम्हा उतरी नावे मधी, आम्हा उतरी नावे मधी, मोहे धावे खाली पाना, मोहे धावे खाली पाना. हे नाम घेता पंढरी राणा, नाम घेता पंढरी राणा, मोहे धावे खाली पाना, मोहे धावे खाली पाना. तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावे मधी, मोहे धावे घाली पाहना. नाव घेता पंढरी राणा, विठोबा रखुमाई, विठोबार घुमागे, विठोबार घुमागे, जग विठोबार घुमागे, विठोबार घुमागे, विठोबार घुमागे, तर याचं एक जास्त पाऊस आला का? थोडा थोडा बरोबर टाइम होत आला. बरोबर ठीक आहे मंद मंद मेघ गर्जना करीती. तर का तर परमात्मा का या ठिकाणी अवतीर्ण होत आहे. पापी जे या भक्त दैते ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. उठू नका का पाऊस काय नाही करत. 10 मिनिटं थांबा. पापी जे या भक्त दैते ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदाला असे त्रास ऋषी मुनी सर्व न पूजिती देवा कोणी एक. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय नेत्री वाहे तो हे सांग तसे. बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसेवेना भार मजाता. ब्रह्म इंद्रानी बरोबरी शिव चालिले सर्व शिराब्दिशी. नामा म्हणे आता करीतील स्तुती सावधान चित्ती परिसावी. असा हा योग आहे की ज्या वेळेला पापी लोक जन्माला येतील पाप्याचा नाश करण्यासाठी भगवान अवतीर्ण होता. पापी जे भक्त दैते ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. असं त्यांचं वजन झाल्यानंतर परमात्म्याला पेशल अवतार घ्यावा लागतो. आणि अवतार घेऊन काय करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. असा हा भगवान श्रीकृष्णाचा जन्मकथा आहे. आणि ही जर जन्मकथा ऐकली तर शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा ही कथा जर श्रवण केली तर काय होतं, त्याला मोक्ष प्राप्त होतो.
आणि असा मोक्षाचा अधिकारी तो बनतो. म्हणून गोकुळामध्ये दैत्याला खूप दुःख झालेलं आहे. मथुरेमध्ये दैत्याला असं वाटलं की आता हा वैरी आपल्याला मारला. पापी ज्या भक्त दैत्य ते मातले, दैत्य खूप मातले, उन्मत्त झाले. मग त्या टायमाला भगवान म्हटले काही घाबरू नका, मी आता अवतार घेणार आहे. आणि तो अवतार कुठलचा आहे तर गोकुळातला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि तो अवतार भक्तासाठी आहे. म्हणून महाराज म्हणतात असा अवतार, अशी जन्मकथा. त्या टायमाला काय आनंद आहे महाराज. मंद मंद मेघ गर्जना करीती, वाद्ये वाजतती नाना परी. जसा आता पाऊस येतो ना, तो बरोबर वेळेला आला. पहा आपण कीर्तनला आलो नाही पण तो बरोबर आला. मंद मंद मेघ गर्जना करीती, वाद्ये वाजताती नाना परी. सप्त काय गंधर्व गाताती. एवढंच नाही तर एवढा स्वर्गामध्ये सुद्धा आनंद झाला. नामदेवराय म्हटले स्वर्गामध्ये सुद्धा काय वाजत होते. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती आणि अप्सरा नाचती आनंदाने. अशा आनंदाने अप्सरा नाचू लागल्या. आणि जिकडे तिकडे आनंद झाला आहे. पण दैत्याला मात्र दुःख झालं आहे. आता हा आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. मग त्या टायमाला वसुदेव भयभीत झाला की आता माझ्या मुलाला हा चंडाळ मारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल गोकुळामध्ये आनंद आहे. पण मथुऱ्यामधल्या दैत्याला काय दुःख झालेलं आहे. हा आता मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या कंसाने काय केलं, आपल्या बहिणीला बंदिवासात ठेवलं. महाराज काय करायचं, घ्या पुढे पुढे चलू दे काय बंदिवासामध्ये पेटी ठेवलं. पेटी पेटी बघा. आणि त्या टायमाला भगवान आई बाबा आता मला तुम्ही या ठिकाणी ठेवू नका, आता घेऊन मला चला तुम्ही नंदाच्या घरात. नंदाच्या घराला ठेवू नका. कुठे घेऊन जा, नंदाच्या घराला. मजने ही गोकुळाला. माया उपजली तेथे माया जन्माला आलेली आहे. आणि मला तुम्ही घेऊन चला. वसुदेवानी भगवान श्रीकृष्णाला पाठीमध्ये घातलेलं आहे. आणि यमुना मैया देखील मंद मंद मेघ गर्जना करीती, वाद्य काय म्हणता, नद्या वाहताती दोन्ही थड्या. नद्या देखील वाहू लागल्या, तुडुंब वाहू लागल्या. यमुनेमधून भगवंताला घेऊन कोण चाललेले आहे, वसुदेव घेऊन चालले. घेऊन जात असताना यमुना मायाला सुद्धा असा आनंद झाला की आता मला देवाचं दर्शन होईल का. यमुना माता शिवर येऊ लागली, उचमळू लागली. त्या टायमाला नाका डोळ्यात पाणी जाऊ लागलं. त्या टायमाला भगवंतांनी जाणलं की यमुनीला आता दर्शन दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून यमुनीला दर्शन दिलं. माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येथे. माया तिथे जन्माला आलेली आहे. आता मला तुम्ही घेऊन जा नंदाच्या घराला. मजने ही गोकुळाला. माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येथे. मनसी असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. असं भगवंताने मोहून टाकलं. आणि वसुदेव भगवान श्रीकृष्णाला कुठे घेऊन गेले, गोकुळात घेऊन गेले. तो प्रसंग कोणता आता उरकून घ्या. दशरथी मारिला वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष रोहिणी नक्षत्र 2 प्रार रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा. द्वारासे शुक सांगत असे परीक्षिती हे नक्षत्र 2 प्रार. जयाचा वंश तयासी आनंद. हो, जयाचा वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला. भगवान परमात्मा वसुदेव म्हणतो आज माझा हा धन्य आहे मी, धन्य माझं जीवन, धन्य माझा वंश, माझ्या कुळी गोविंद अवतरला. फुलं आहे का फुलं, आणा थोडे फुलं. फुलं घ्या सर्वांनी हातात.
अयोनी संभव हे काही श्रमी 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 नामयाचा स्वामी प्रगटला पाण्यात आहे का देव फुट आहे का नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला सर्वांनी हातात फुलं घ्या आणि फेका पुंडली कवरदा गोपाल कृष्ण भगवान की माऊली नाडराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाडराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हरे विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले कुरवेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा हरे नाही विचारिला हे कारण आपुला करा क्षमा पराध महाराज तुका ज्ञानेश्वर रखा पायात करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। सर्वांनी खाली बसा. प्रसाद वाटप व्हायचा, कृपया कोणी जाऊ नका. या ठिकाणी